नई टंकी 5-6 साल पहले इसका ओपनिंग हुआ था और आज तक ये ऑपरेशनल नहीं है। टंकी भी ऐसा बना है, कितनी जर्जर स्थिति में है आप लोग देख सकते हैं। आयुक्त महोदय स्पेशली आप ध्यान दीजिए इस पे। ये आसपास का जो एरिया है वो देख सकते हैं कितनी बदहाली में है ये टंकी। और ये नया नहीं है, ये सिर्फ ये टंकी तो है ही, इसके सामने एक दूसरा टंकी भी आपको दिखेगा, वो भी बना था। ये देखिए एक छोटा टंकी इधर सामने दिख रहा होगा, ये भी बहुत साल पहले बना था, 15-20 साल पहले बना था, वो भी ऑपरेशनल नहीं है। ये देखिए जो ये टंकी दिख रहा है और ये टंकी है। इस टंकी से अगर सप्लाई हो जाए प्रॉपर तो फिर सहकार नगर से जो फूलपड़ा सहकार नगर का एरिया है, उस एरिया के पानी की जो बदहाली है वो पूरी तरह से समाप्त हो जाएगी। अभी आप ये समझिए कि 5-6 साल पहले जब टंकी का इतना खर्चा करके हम ओपनिंग कराते हैं और उसके बाद भी वो टंकी ऑपरेशनल नहीं है, तो फिर आप समझ सकते हैं कि कहाँ पे गड़बड़ है, क्या गड़बड़ है, वो आप देखिए और इस पे संज्ञान लेके तुरंत काम हो, टंकी ऑपरेशनल हो जाए ताकि सहकार नगर फुलपाड़ा के जनता को सुविधा मिले। धन्यवाद। मी राजेश ठाकूर, राहणार गोकुलधाम सहकार नगर फुलपाड़ा वार्ड बघतो, BJP मध्ये आहे मी कार्यरत। मी तुमचं लक्ष सहकार नगर फुलपाड्यामध्ये आता पाणीची भरपूर त्रास आहे, गेले 25-30 दिवस आहे। त्या म्हणजे एक 6 वर्षापूर्वी एक पाणीची टंकी 2 लाख लिटरची पाणीची टंकीची उद्घाटन झालं होतं। त्यावेळेचे आमदार माननीय श्री क्षितिज ठाकूरचे हस्ते, पण ते टंकी आजपर्यंत ऑपरेशनल झाला नाही। त्याच्याबद्दल मी आयुक्त महोदयाकडे हे निवेदन पण दिलं आहे आणि जर निवेदन पर तो चालू नाही झाला तर आम्ही उपोषण आणि मोर्चा काढणार आहे। आपण याबाबत तक्रारी कुठे केलेल्या आहेत का? हो, आयुक्तकडे दिलं आहे लिखित, म्हणजे असा व्हॉट्सअपवर दिला आहे आणि लिखित मध्ये पण दिला आहे। आश्वासन नाही मिळालं आहे आतापर्यंत, काही लिखित मध्ये आश्वासन झाला नाही आहे। ते बोलले की हा बघतो मी काय आहे ते। बघा वार्ड आता ते जे महापौर आहे अजय पाटीलजी आणि प्रफुल्ल साने ही आधी सभापती होते पाणी पुरवठा विभागाचे आणि करोडोचे लागत ते जे टाकी ओपनिंग हो त्याने सर्वांनी माहित आहे। आम्ही खूप प्रयत्न केलो, ते टंकी ऑपरेशनल झाले। बघा एकदा ते टाकी ऑपरेशनल झाला ना, ते सहकार नगर फुलपाड़ा एरियाची जे पाणीची जी समस्या आहे एकदम कंप्लीट पूर्णतः कंप्लीट होईल, म्हणजे समाप्त होईल, कधी पाणीची त्रास होणार नाही। काय मागणी? माझी मागणी आहे फक्त की जे टाकी करोडो रुपयाचे खर्च करून आपण जे टाकी बांधला आहे तिकडे, ते टाकी आता टाकीची हालत खूप जर्जर आहे। आपण जाऊ तिकडे बघू शकता, टाकी एकदम जर्जर आहे। जर पाणी तिथे टाकलं तर पाणी लिकेज होत आहे, गलतं पाणी पूर्ण। तर टाकी करोडो रुपये आपण खर्च केला आहे ना, तर टाकीचे भरपूर रिपेअर करून टाकी ऑपरेशन करा। ऑपरेशनल झाला ना की आमच्या जे लोक आहे त्याची पाणीची त्रास मिटेल। माझी फक्त एवढीच मागणी।